आलेत. विनय, आशू, सुमित आले आणि आशूचा भाऊ येतोय की नाही येतोय का? बरं ठीक आहे, चलो. सो गुड मॉर्निंग. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. विनय आणि माझं थोडं चालू होतं माळशेजला जायचं. माझं ॲक्च्युली नाशिकला जायचं प्लॅनिंग चालू होता, पण नंतर मग विनय बोलला की माळशेजलाच जाऊ. सो मग आता निघालो आहे. ह्या व्लॉगमध्ये मी काही क्वेश्चन्स विचारणार आहे तुम्हाला, तर ते क्वेश्चन्स तुम्ही त्याचे आन्सर्स नक्की द्या. आणि जे प्रॉपर आन्सर असेल किंवा जे सगळ्यात फेवरेट किंवा युनिक आन्सर असेल ना, त्याला मी शाउटआउट देणार आहे. आणि ते माझ्या व्लॉग्समध्ये इथून पुढं मी ते जे काय आन्सर असेल ते इम्प्लिमेंट करणार आहे. तर आन्सर ॲक्च्युली क्वेश्चन्स रिलेटेड टू आपल्या बाईक असतील किंवा मोटो व्लॉगिंगच असतील, जे की इथून पुढच्या व्लॉग्समध्ये आपण ते नाव यूज करेल असं काहीतरी नाव असेल. आशू आणि सुमित पण तयार आहेत. येतोय तो? नाही येते का? बरं ठीक आहे, चलो. तर फ्युलअप करायचे, पहिले फ्युलअप करून घेऊ, त्यानंतर कंटिन्यू राईड टू माळशेज. सो इथे गुगल पे चालेल, कारण की माझं ATM कार्ड हरवलं आहे म्हणजे घरातच कुठेतरी मिसप्लेस झालं आहे. शो फ्युलअप वगैरे करून झालं आहे. तुम्ही बघू शकता, दिसतंय की नाही, किती कॅमेरा कॅप्चर करते मला माहीत नाही, पण काय म्हणतो आपण तरी त्याला, ह्याला काय म्हणतो त्याला काहीतरी नाव आहे ना वेगळं, पण काहीतरी नाव आहे ना त्याला, ह्याला हे बाहेर येतं ना त्याला काय असेल, मग मी पण नाव विसरलो आता. सो माझ्या हेल्मेटला अँटी फॉग नाही आहे, बघ इकडे बघू शकता, फॉग जमा होतोय हेल्मेटला. सो हे आपल्याला राईडला प्रॉब्लेम देऊ शकतं. बाकी सगळ्यांचे स्नॅप वगैरे काढून झाले, मी डायरेक्टली माळशेजला स्नॅप टाकेल. सो निघालो आता एअरलाईन्सवरनं. अजून आशूचा भाऊ येतोय वाटतं, त्याला तो आपल्याला लोणी जॉईन करतोय. अरे यार, कॅमेराचा अँगल सेट आहे की नाही मला प्रॉपर माहीत नाही, थोडंसं माझ्याकडनं डिस्टर्ब झालेलं आहे. ठीक आहे, चला तर तुम्हाला आता लोणीतच भेटूया. आशूचा भाऊ येतोय, त्यालाही भेटू, तुम्हालाही भेटवतो त्याला. चलो बाय. धुक्याची चादर पसरली आहे मित्रांनो, एक नंबर दिसतंय. धुक्याची चादर पसरली सगळीकडे आणि सूर्य, वा एक नंबर दिसतोय सूर्य. विजय खोल. रस्त्याची कंडिशन खूप खराब आहे. आता थोडासा खड्ड्यापासून उठला, ठीक आहे, तो स्लो चालवतो थोडं, त्यामुळं काही जास्त अडचण नाही. त्याच ठिकाणी मी किंवा विनय असतो तर खूप जोरात आपटला असतो आम्ही, म्हणजे खाली नसतो आपण, खड्ड्यात आपटलं असतो खूप जोरात. कॅमेराचा अँगल मला माहित नाही प्रॉपर, ठीक आहे, लोणीत गेला की तो पण सेट करतो मी. तुम्ही चारी पण साईडला बघा, म्हणजे जी चादर पसरली प्रॉपर, एक नंबर दिसते, खरंच खूप छान दिसतोय. थोडं ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. आळे फाट्यापासून राईट टर्न घेतल्यानंतर जवळपास 20 किलोमीटरवरती आहे वाईकर्स रेस्टॉरंट आहे. तर इकडे थांबलो आहे आता, मिसळचा वेट करतोय. मिसळ येईल, खाऊ, खूप भूक लागली आहे मला, कोणीच काहीच खाल्लेलं नाही आहे. आणि चला चालू, त्यांचं काहीतरी ऑर्डर द्यायचं काम चालू आहे. मी तर स्पेशल मिसळ घेणार आहे. तुम्ही काय घेताय? स्पेशल. चला ठीक आहे, खाऊ आणि त्यांना कंटिन्यू करू. मी इथं जास्त व्लॉग नाही करणार, कारण की इंट्रो खूप मोठा होतोय माझा. आपली स्पेशल मिसळ आली आहे, वाईकर्स स्पेशल मिसळ. टेस्ट करून पण सांगतो. अशी तर झालंय ऑलरेडी चालू. तर काय आहे, एक गुलाबजामुन दिलंय, दही, थोडा चिवडा आहे. बाकी हे तर मिसळ आणि पावते तर असतं. पहिले तुम्हाला थोडं टेस्ट करून सांगतो कशी.
भारी आहे, छान आहे. वा भाई वा, एक नंबर लोकेशन आहे. मिसळ खाऊन झाल्यानंतर पुढे आलोय हे बॅक वॉटर इथल्या धरणाचं नाव मला ऍक्च्युली आयडिया नाही आहे, विण्याला विचारतो. एक नंबर हे आहे आपलं लोकेशन. सध्या इथे पोहोचलोय. थोडा वाऱ्याचा आवाज येत असेल तुम्हाला, आय एम सॉरी फॉर दॅट. काहीच करू शकत नाही. तर किती दिसतंय कॅमेऱ्यात मला माहित नाही, पण त्या साईडला तुम्ही बघू शकता त्याचे डोंगर वगैरे ना, ते डोळ्यांनी एकदम प्रॉपर दिसत आहे. कॅमेरा जस्टिस नाही येते त्या साईडला. इकडे थोडं फोटोज वगैरे पहिले क्लिक करूयात. ते इंस्टाग्रामवर बघायला विसरू नका. इंस्टाग्राम तरी असेल, तर इंस्टाग्रामवरती तुम्ही फोटोज बघू शकता. तर सर्वात पहिलं माझा असं क्वेश्चन होता की मी ड्यूकला काय नाव ठेवू. म्हणजे एक ब्लॉगिंगमध्ये म्हणजे खूप असे ब्लॉगर्स आहे की त्यांनी त्यांच्या बाईकला पर्टिक्युलर काहीतरी नाव ठेवलंय. तर तुम्ही पण सांगा मी काय नाव ठेवू. तिथून पुढं मी ज्या व्यक्तीचं किंवा ज्या माझ्या सबस्क्रायबर्सचं प्रॉपर म्हणजे काहीतरी युनिक नाव असेल, मी त्याला ते पूर्ण क्रेडिट देऊन इथून पुढं त्या ड्यूकचं नाव ब्लॉग्समध्ये घेत जाईल किंवा ते आपण परमनंट करून देऊ. सो तुम्ही असं काहीतरी मला नाव सजेस्ट करा. सो मी अजून 2-3 प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, तर ते या ब्लॉगमध्ये कंटिन्यू तुम्ही बघा. पूर्ण ब्लॉग बघायचं तरच तुम्ही सर्व क्वेश्चनचे आन्सर देऊ शकता. फोटोशूट झाल्यानंतर एक तिकडे व्हॅली आहे, तिकडे चाललो आहे आणि बघूयात आता व्हॅली कशी आहे. खूप डीप आहे असं सांगतोय विन्या, माहीत नाही आता. सो बघूयात आता. हे येतात आहे, पण इकडे लोकेशन एक नंबर आहे आणि लाईक रेनीमध्ये इकडे लोकेशन खरंच खूप छान आहे. तर बघूयात आता काय लोकेशन आहे. मला माहीत नाही, मी फर्स्ट टाईम ॲक्च्युली ह्या साईडला फर्स्ट टाईम येतो आहे. मी रोड्सवर वगैरे थोडे फोटोज वगैरे काढून झाले. मी ब्लॉग जास्त कन्सिस्टंटली नाही करत आहे बिकॉज लाईक म्हणजे खूप गरम आहे इकडं. यांचं ड्रिफ्टिंग वगैरे चालू आहे इकडे, खूप गरम आहे, थोडंसं गरम होते. गिअर्स वगैरे घालायला खूप छान होतोय. बघू मी थोडं पुढं गेलं की ह्या इनर लाईन्स वगैरे आहे त्या काढून टाकतो. लाईनर्स नॉट इनर लाईन्स ह्या काढून टाकतो. पण बाकी लोकेशन एक नंबर, तुम्ही व्हिजिट करू शकता. पण पावसाळ्यात व्हिजिट करा किंवा हिवाळ्यात व्हिजिट करू शकता. हे बघा, तर इकडं व्हॅलीमध्ये खाली थोडं उतरल्यानंतर हे बघा इकडे बघू शकता व्हॅली आणि इकडनं खाली जायचं. आता सुमित आम्हाला गाईड करतोय वाटतं. सुमित तुम आगे बढो. कुणी जर खाली सटकलं वटकलं मला आवाज दे बरं.
म्हणजे मी येणार नाही. सो माझ्यासोबत आशूचा भाऊ विनय लोणीवरनं त्यांनी जॉईन केलं आहे. तर लाईक मीन्स तो लोणीवरनं आम्हाला जॉईन झाला. आशूसोबतच आला तो. त्याच्याकडं पण ॲक्शन कॅमेरा आहे गोप्रो. सो थोडी आज त्याची हेल्प झाली मला, कारण की माझ्या तेवढं स्टोरेज नाही आणि आम्ही आज खूप फिरणार आहे. आता आय गेस सेकंड लोकेशन आहे फक्त. आम्ही हळूहळू चाललो आहे. आता इकडे कुठेतरी आहे वॉटरफॉल आहे, थोडं पाणी पण दिसतंय. सो लाईक ठीक आहे, आता मजा येणार आहे थोडीफार. थोडीफार म्हणण्यापेक्षा मी तर एन्जॉय करणारच आहे. तिकडे खूप जास्त स्लोप आहे. आपल्या कॅमेराचं स्टोरेज फुल होत आलं. सो पहिले फोनमध्ये ट्रान्सफर करावं लागेल. आता केल्याशिवाय दुसरं ऑप्शनच नाही. खाली नजारा आहे पण आता काय तुम्ही फक्त फोटोज बघा, कारण व्हिडिओमध्ये एवढं मीन्स लाईक गोप्रो एवढं जस्टिफाय नाही करू शकत, कारण की खूप लांबपर्यंत खूप छान दिसतंय. सो DSLRमध्ये आम्ही थोडं पिक्चर्स वगैरे क्लिक करेल. तर हा आहे मेन स्पॉट व्हॅलीचा. एक नंबर प्रॉपर लोकेशन आहे आणि खूप जास्त खोल व्हॅली इकडे. एक मिनटं तुम्हाला दाखवतो. हां, इकडं हा वॉटरफॉल दिसतोय का थोडा? हां, ते बघा खूप जास्त खोल आहे. एक नंबर. हा वॉटरफॉल बघा इकडे अजून वरती आहे. त्या वॉटरफॉलला जाणार आहे आता. इकडनं वरती एक वॉटरफॉल तिकडे जाऊया आता आपण. तर आता वॉटरफॉलला चाललोय. किती लांब आहे माहित नाही. पाणी थंड आहे. एक नंबर थंड पाणी मित्रांनो. इथे सध्या थोडं पाऊस नसल्यामुळे वॉटरफॉल तर बंद आहे. काहीच पाणी नाही. तर आता नेक्स्ट लोकेशनला चाललो आहे. कुठं आहे ना घाटात ना, मार्शेस घाटला चाललो आहे. आणि थोडं म्हणण्यापेक्षा आहे ना, खूप सूर्य खूप ब्राईट आहे आज, त्यामुळे थोडंसं एकाच अँगलने फोटो निघत आहे. सो थोडं लिमिटेशन झालं आहे आणि मागे जास्त आहे, थोडं वाळून पण गेले, जास्त हिरवळ पण नाही आहे. सो त्यामुळे पण थोड्या लिमिटेशन आले आहेत. त्यामुळं आता घाटाकडे निघूयात. आता थोडं क्लाइम्बिंग आहे तिथं पण थोडं शूट करेल आणि then घाटाकडे निघूयात आता. बरं इकडून चालतं नाही तर कोण गेलं पुढं वरती येताना तिकडं व्हॅली बघू शकता तुम्ही. तर कोण गेले यार चालताना. आता गार्डनपाशी पोहोचत थोडं बाकी आहे. पोहोचूयात आणि then निघूयात. तर मित्रांनो आहे तो नजारा एक नंबर आहे. मी इकडं पावसाळ्यात आलो होतो तेव्हा खूप जास्त पाऊस होता. आता पाऊस नाही आहे पण छान आहे. इकडं ट्रेननी वगैरे काही कामं चालू आहे. ॲक्च्युली तर रिस्की आहे, खूप जास्त लँडस्लाईड्स वगैरे होता. हा थोडा रिस्की घाट आहे
तुम्ही बघू शकता इकडे पावसाळ्याचे वॉटरफॉल्स इकडे मार्क्स आहे. पुढे पोलीस राहतात. सो आम्ही बघू, पोलीस जर असले तर यू टर्न मारू. पण घाट खूप छान आहे, खूप जास्त छान आहे घाट, एक नंबर. पुढे काहीतरी क्रेननी काम चालू आहे. आता बघा इकडे ना कंटिन्यू वॉटरफॉल चालू असतो वरनं रोडवरती कंटिन्यू. इथे काहीतरी काम चालू आहे क्रेननी. आय गेस ते फेन्सिंग वगैरे करता येते वरती, जे मेश वायरलाईन वगैरे लावता येते, जेणेकरून दरड कोसळल्यानंतर ते खाली गाड्यां वगैरे वर येणार नाही, असं काहीतरी त्यामध्ये लावता येईल. बघा बघू शकता, दिसतंय की नाही मला माहिती नाही. क्रेन तर खूप जास्त उंच आहे, खूप. शिवरायांच्या सह्याद्रीत शिवशाही. वा, इकडे एक स्पॉट दिसतोय, बघू थांबता आलं तर थांबू. आपण आता आपला ब्लॉग एंड करू, कारण की आपण आता परतीचा प्रवास चालू करतोय. इकडे जास्त काही बघण्यासारखं नव्हतं, कारण सगळं काही वाळलंय. पाऊस वगैरे कमी झाला त्यामुळे सगळं वाळलंय. कदाचित वाऱ्यामुळं माझा आवाज प्रॉपर येतोय की नाही माहीत नाही, पण तरी मी थोडा ओरडून बोलण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता इथे आम्ही नॉनस्टॉप घरी जाणार आहे. तो आता सेकंड क्वेश्चन असं विचारायचा होता की माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव बदललं पाहिजे का, हो किंवा नाही. आणि थर्ड क्वेश्चन असा आहे, जर बदललं पाहिजे तर दुसरं नाव काय ठेवायला पाहिजे. सो तुम्ही मला कळवा. आता माझा आवाज किती ॲप्रोप्रिएट येतोय मला माहीत नाही. सो घरी जाऊन एकदा आपण, जर नाही प्रॉपर आवाज आला तर मी व्हॉइस ओव्हर करेल, आणि जर आला तर तुम्हाला हाच ओरिजिनल ऑडिओ भेटेल. सो ठीक आहे. सेकंड अँड थर्ड क्वेश्चन परत एकदा रिपीट करतो, माझं यूट्यूब चॅनलचं नाव बदलायला पाहिजे की नाही, आणि जर बदलायला पाहिजे तर काय ठेवायला पाहिजे. सो तुम्ही या दोन प्रश्नांची उत्तरे द्या. आणि जो पहिला प्रश्न विचारला होता तो की म्हणजे मी माझ्या ड्यूकला नाव काय ठेवू, असे टोटल 3 प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा. बघूयात किती कमेंट्स येत आहे यावेळेस. मॅक्झिमम लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नसेल केलं तर, आणि घंटा दाबा, घंटा पोरांनो. चला वेर होप्स तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि आम्हाला आता थोडा शूट करायचा दिवाळीचा, कदाचित तोपर्यंत हा व्लॉग आलेला असेल. सो भेटूया त्या शूटमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. चलो बाय.